नमस्कार. मी कर्नल फुले. वयोवृद्धी व ज्ञानवृद्धी याबाबत या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत करतोय. आणि कर्नल क्यूब यांच्या सात संगत या मालिकेतलं हे पुष्प नवीन नाहीये. हा भाग 3 म्हटलं तरी चालेल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपण याच्या आधीच्या 2 भागांमध्ये हे बघितलं की आपल्याला वयोवृद्ध होणार हे काळाच्या मताप्रमाणे, काळाच्या निर्णयाप्रमाणे होत राहणार. तरी पण त्याचबरोबर आपल्याला ज्ञानवृद्धी पण करायला पाहिजे, हे अबाधित सत्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपण विचार केलेला आहे की हा मेंदू आपला तल्लख राहायला पाहिजे, जेणेकरून शेवटपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, अशी अपेक्षा आपण करू शकतो. आपले शरीर हे पंचमहाभूताने बनलेले आहे, हे सगळ्यांना माहित आहे. अन्नाशिवाय 40 दिवस, पाण्याशिवाय आपण एखादा आठवडा राहू शकतो. पण जास्तीत जास्त जगायचं असेल तर आपल्याला प्राणवायूशिवाय काही मिनिटे सुद्धा जगणं अवघड होतं. या ऑक्सिजनला प्राणवायू, जेणे कोणी हे डेफिनेशन मध्ये किंवा भाषांतरामध्ये म्हटले असेल, अगदी तंतोतंत खरे आहे. प्राण थोडक्यात हवा आपल्याला घेतली पाहिजे, हवा आपण आत घेतली पाहिजे, ही जी कल्पना आपल्या मनात येते किंवा हे जे मेंदू आपल्याला सांगतो की श्वास घ्या, इटसेल्फ इज अ प्राण. आणि ऑब्विसली म्हणून त्याला प्राणवायू म्हटलं जातं. प्राणवायूमध्ये मेंदू जिवंत ठेवण्यासाठी तसा जर विचार केला तर 0.1% एवढी ऊर्जा लागते. 0.1%. परंतु हेच जर आपण कुठलं एखादं कॉन्सन्ट्रेशननी काम करत राहिलो तर ह्या ऊर्जेचं प्रमाण 1.5 देखील होतं. कॅलरीज कंझ्युम होतात. आणि म्हणूनच आपल्याला विचार करायला पाहिजे की या मेंदूला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड काम करत असलो, आपण जर माइंडफुलनेसनी काम करत असलो, तर आपल्याला कॅलरीज खूप लागतात आणि हे काम फक्त ऑक्सिजन करू शकतो. याकरता आपण पोटाने श्वासोश्वास करायला पाहिजे. आता तुम्ही पण म्हणाल की पोटाने श्वासोश्वास करायचा, नाहीतर मग फुफ्फुसांचं काय काम? राईट. परंतु खरी गोष्ट अशी आहे की आपण श्वासोश्वास करत असताना, श्वास आत घेताना आपले पोट फुगले पाहिजे, ज्याच्यामुळे डायफ्राम खाली जाईल. आणि डायफ्राम खाली गेल्यानंतर म्हणजे तो पडदा, छातीच्या खालचा एक पडदा, तो अधिक फुफ्फुसांना जागा देईल, ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम ऑक्सिजन घेता येईल किंवा श्वास घेता येईल. आणि हे आत गेलं पाहिजे पोट, जेणेकरून तो डायफ्राम वर दाबला जाईल, ज्यामुळे फुफ्फुसांना सुद्धा चालना मिळेल आणि ते मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन घेतल्यानंतर जे परिवर्तन झालं ते कार्बन डायऑक्साईड आणि हवेची वाफ, पाण्याची वाफ, या दोन्ही गोष्टी तो बाहेर फेकू शकेल. याकरता आपल्याला खरं म्हणजे सशक्त स्नायू बनायला पाहिजेत. आणि आपण आता विचार करतोय, या तिसऱ्या भागामध्ये परत सांगावं लागतंय की आपले स्नायू, मसल्स सशक्त बनवायचे असतील तर आपल्याला मेहनत करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. आणि ह्या स्नायू म्हटलेल्या 3 गोष्टी साध्य झाल्या पाहिजे: शक्ती किंवा ताकद, मेटाबॉलिझमची क्रिया, आणि थोडक्यात अन्नाचे ऊर्जेत रूपांतर, शरीराचे कुठल्याही प्रकारच्या इजेपासून संरक्षण, या गोष्टी झाल्या पाहिजे. आता शक्ती किंवा ताकद, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शक्ती नीट वापरली पाहिजे. वयोवृद्ध बनत चाललेलं असताना आपली शक्ती कमी होत जाते, हे अंडरस्टूड आहे. व्यायाम करायलाच हवा व त्याला साजेसे अन्न ग्रहण करायला पाहिजे. मेंदूसाठी चांगली झोप ही झालीच पाहिजे.
सार्कोपिनिया हा एक इंग्रजीतला शब्द आपल्याला आपल्या डिक्शनरीमध्ये वाढवायला पाहिजे आणि त्याचा थोडक्यात अर्थ की वयोमानाप्रमाणे आपले स्नायू हळूहळू क्षीण होत जातात आणि या अवस्थेमध्ये जर आपण त्यांचा नीट वापर केला नाही तर पाण्यातील डबक्यात जसे शेवाळे तयार होते तो प्रकार होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला माहित आहे की पाण्याचं डबकं तयार झालं की त्याच्यात किडे आणि इतर प्राणी वाढू शकतात आणि ज्यामुळे आजार होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला व्यायामांपासून मुक्ती नाही हे आपण आपल्या मनात ठामपणे धरून ठेवलं पाहिजे. मेटाबॉलिक क्रिया आपल्याकडे आपण अन्न खाल्लेलं आहे त्याचं शरीरातनं रूपांतर होणं आहे, केमिकल रूपांतर होत आहे, केमिकल रिॲक्शन होत आहेत आणि त्यातून आपल्याला शक्ती प्राप्त होते जी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, ज्याने आपले स्नायू हालचाल करत असतात. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की शरीरातली हालचाल करत नसताना 6 ते 10 कॅलरीज खर्च होतात. राईट? फक्त 6 ते 10. आपण व्यायाम करतो तेव्हा त्याचा खर्च खूप पटीने वाढला जातो आणि तो वाढलाच पाहिजे. तर याकरता आपल्याला स्नायूला सुदृढ बनवले पाहिजे व ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही अपघातातून फारशी इजा न होता सुखरूपपणे आपल्याला बाहेर निघता येईल. शरीराचे आजार. आता शरीराचे आजार मी सर्दी खोकला पडसायांबद्दल बोलत नाहीये, मी दुर्दम अशा आजारांबद्दल बोलतोय. कॅन्सर म्हणा किंवा कर्करोग म्हणा, अनियमित वाढ झाली. कर्करोग म्हणजे तरी काय की बेसिकली ह्या पेशी म्हणा या गोष्टी आपल्या शरीरामध्ये असतातच, परंतु अनैसर्गिकप्रमाणे कुठेही त्याची जास्त वाढ झाली तर दॅट बिकम्स अ कॅन्सर. आणि याचा तसा जर विचार केला तर 200हून अधिक कॅन्सरचेच प्रकार आहेत. यू विल बी सरप्राईज, परंतु 200हून अधिक कॅन्सरचे प्रकार आहेत आणि याकरता आपल्याला आपल्या मेंदूला नेहमी करता तल्लख ठेवायला पाहिजे. सामाजिक हितसंबंध याबद्दल मी पहिलेही बोललेलो आहे आणि जिवंत राहणे व जीवन जगणे यात खूप फरक आहे. जिवंत राहणे, किडे माकोडेच देखील जगतात. मग आपल्याला किडे माकोड्याचं जीवन जगायचं आहे का आपल्याला जगायचं आहे? जगायचं आहे म्हणजे वी आर एन्जॉयिंग द लाईफ. आपल्याकडे लहानपणी आपल्याला म्हण सांगायचे की तू जगण्याकरता खातोस की खाण्याकरता जगतो. खरं म्हणजे त्याही वेळेला आपल्याला याचा अर्थ विशेष माहीत नसायचा, परंतु दॅट्स अ फॅक्ट. आपले मन, भावना, विचार करण्याची क्षमता, आपण कोण आहोत याचा शोध घेण्याची जिद्द हे आपल्याला जनावरांपासून वेगळे करते हे आपल्याला माहित आहे. आणि ह्या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करता आला पाहिजे. वी शुड बी इन अ पोझिशन की विचार करून, एका साईडला आपण म्हणतो की जास्त विचार करू नये वगैरे वगैरे वगैरे, परंतु विचार हा कुठल्या प्रकारे करायचा आहे याला फार महत्व आहे. अकारण जगण्याची काही मजा नाही. इफ देर इज नो एम इन लाईफ, देर इज नो फन इन लिव्हिंग एट ऑल. आणि त्याकरता आपल्या मनामध्ये जगायचा काहीतरी हेतू, आकांक्षा, उद्दिष्ट हे असलेच पाहिजे. यासाठी नातीगोती, हितसंबंध, हितचिंतक जोडणे फार आवश्यक आहे. यामुळे आपल्याला इतरांच्या भावना व्यक्त होतात किंवा आपल्याला दुसऱ्यांच्या भावना समजतात. भावनांना खूप जपावे लागते. रिमेंबर वन थिंग, इमोशन्स, भावना दुसऱ्यांच्या पण याला खूप जपावे लागते, ज्याच्यामुळे आपला ताणतणाव कमी होऊ शकतो, एकटेपणा नाहीसा होतो. आणि एकटेपणा नाहीसा होण्याकरता काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, तर ठळक मुद्दे जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की वैवाहिक जीवन,
आपले वैवाहिक जीवन कसे आहे, आपण कसे राहतो, राहण्याची सोय काय आहे, एकत्र राहतो, एकटे राहतो, कुटुंब पद्धतीमध्ये राहतो, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो, सामाजिक कार्याला किंवा मंडळांमध्ये सहभाग घेतो. कर्नल्स्की इज वन ऑफ देम. एकत्रित सहलीला किंवा सिनेमाला, नाटकांना आपण जातो का? मित्रपरिवारानं एक कौटुंबिक विश्वासाचे नाते तयार करतो का आपण? ह्यावरील सगळ्या बाबी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की एकटेपणा हा नाहीसा करता येतो. लोनलीनेस आपण पहिले पण इथे 1-2 पुष्पांमध्ये बघितलेलं आहे. त्यावरच परत देखील आपण विचार करू शकतो, कारण यंगर जनरेशन, ज्याला आजकाल सो कॉल्ड जेन झी म्हटलेलं जाते, त्यांच्याकडनं ह्या सुझाव येतात की एकटेपणाबद्दल काय करता येईल. वी विल टॅकल दॅट इश्यू अगेन इन सम डिफरंट मॅनर. सेक्स किंवा लैंगिक जीवन अत्यंत महत्वाचा विषय, जो फार कमी बोलला जातो आणि याकरता आपल्याला त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे. साधारणतः वयाच्या 75 किंवा 80 नंतर पुरुषांचे जगणे हे स्त्रीपेक्षा कमी असते. 100 स्त्रियांच्या मागे फक्त 40 पुरुष असतात असे अभ्यासात आढळून आलेले. आणि या गोष्टीला संशोधनात असे आढळल्यानंतर असं आलंय की लैंगिक प्रक्रियेत दोघांचाही ताणतणाव कमी होतो, गाढ झोप लागण्यास मदत होते व मन शांत होतं. याचा आपण जेव्हा केअर गिव्हर्सच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा देखील तुमच्या लक्षात येईल की एक सिनेमा आला होता मुन्नाभाई ABS, त्याच्यात पण त्यांनी सांगितलं होतं की मिठी मारण्यामध्ये काय आनंद आहे, काय सुख आहे आणि त्यामुळे जीवन कसं वाढू शकतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि ह्याच करता ह्या विषयावर पण आपल्याला थोडंसं चर्चा करायला हवी. गहन विषय आहे, आपण पुढच्या भागात एखाद्या वेळा याचा ट्राय करूया. तोपर्यंत असेच जुळलेला मी कर्नल फुले पुढच्या भागामध्ये परत भेटेन. माझा संपर्क तुम्ही लिहून ठेवा, 90 45 65 09 60. राईट. असेच भेटत राहू परत पुढच्या भागात. धन्यवाद.